आता वर पाऊस पडला थोडं बोलले वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष लगाए हम वृक्ष, आओ मिलकर हम वृक्ष लगाएं, आओ मिलकर सरका ना वृक्ष लगाएं, धरती माँ का कर्ज चुकाएं, धरती माँ का कर्ज चुकाएं, वृक्ष लगाएं हम वृक्ष। हरी हरी हरियाली हो, जीवन में खुशहाली हो, हरी हरी हरियाली हो, जीवन में खुशहाली हो, ऐसा अपना लक्ष्य बनाए, ऐसा अपना लक्ष्य बनाए, जगह जगह हम वृक्ष लगाएं, जगह जगह हम वृक्ष लगाएं, वृक्ष लगाएं हम वृक्ष, दगड नको टाक. वृक्ष लगाए हम वृक्ष, लक्ष्य बनाए हम लक्ष्य, वृक्ष लगाए हम वृक्ष। झाड लावणं ही एक कृती नसून तर ते निसर्गाचे ऋण फेडण्याची एक संधी आहे. तर या ठिकाणी आपण पिंपळाचं झाड लावलेलं आहे. तर पिंपळाला वृक्षराज म्हणजे झाडांचा राजा असंही म्हटलं जातं. तर आपल्या संस्कृतीत पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी विष्णूचा वास आणि मध्यभागी केशव आणि अग्रभागी शिवचा वास असतो अशी आपली श्रद्धा आहे. पिंपळाचे झाडाचं महत्त्व हे धार्मिकदृष्ट्याच नाही तर पर्यावरणीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या देखील ते आपल्या संस्कृतीचं एक अविभाज्य आणि पवित्र असं प्रतीक आहे. आणि भगवान गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती ते झाड म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नसून पिंपळाचं झाडच होतं. तर मित्रांनो मंडळी, पिंपळाचं झाड हे अतिशय चांगलं आहे. ते त्याला झाडांचा राजा असं म्हणतात आणि ते आपल्याला 24 तास ऑक्सिजन देतं आणि त्या झाडावर अनेक जैवविविध घटकांना त्यांचा आश्रय देखील मिळत असतो.